पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याला उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विरोध। पहिलीपासून हिंदी सक्तीची असावी या मताचे आम्ही नाहीच, तिसऱ्या भाषेचा पाचवीपासून विचार करावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया। हिंदी भाषा लादण्याचा GR कुणी काढला? हिंदेनाच फडणवीसांना अडचणीत आणायचं आहे का? दुसऱ्या कोणत्या मंत्र्यांना फडणवीसांची जागा हवी आहे का? आदित्य ठाकरे यांचे सवाल। मराठीचा मुद्दा युतीसाठी नांदी ठरू शकतो। पालिका निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र येतील का यावर चर्चा सुरू। खासदार संजय राऊतांचं मोठं वक्तव्य। मी फक्त मराठीच बोलणार, हिंदीत बोलणार नाही। हिंदी विरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री अशोक उईके यांची भूमिका। बाळा नांदगावकर आणि अनिल परब यांची भेट। मोर्चाच्या नियोजनासंदर्भात अनिल परब आणि नांदगावकर यांच्यामध्ये तासभर चर्चा। मनसेकडून 5 जुलैच्या मोर्चासाठी लोकलमध्ये जाऊन पत्रक वाटप, तर हिंदी मुद्द्याबाबतचा निर्णय सरकारला महागात पडेल, संदीप देशपांडे यांचा इशारा। मराठी भाषेलाच प्राधान्य, हिंदी भाषेची कुठेही सक्ती केली नाही। मुंबई पालिकेला डोळ्यासमोर ठेवून विरोधकांचे सर्व प्रयत्न सुरू, योगेश कदम यांची टीका। उद्धव ठाकरेंनी मोर्चामध्ये सहभागी होणं म्हणजे पूतना मावशीचं प्रेम। ठाकरेंनीच माशेलकर समिती नेमली, केशव उपाध्ये यांची टीका। उद्धव ठाकरेंनी फक्त अहवाल स्वीकारला, पण GR फडणवीसांनी काढला। हिंदी सक्तीसाठी फडणवीसांवर केंद्राचा दबाव, मात्र ठाकरेंनी दबाव झुगारला होता, संजय राऊतांकडून स्पष्ट। हिंदीच्या मुद्द्यावरून लावलेल्या मुंबईमध्ये मनसेच्या बॅनरवर अजित पवार यांचा फोटो। हिंदीच्या मुद्द्यावरून अजित पवारांनी घेतलेली भूमिका मनसेनं बॅनरच्या माध्यमातून मांडली। सुनील शुक्लाला त्यांच्या लोकांचा तरी पाठिंबा आहे का? मूर्खांच्या नंदनवनात रमणाऱ्या लोकांकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही, सुनील शुक्ला यांच्यावर मनसेच्या यशवंत किल्लेदार यांची टीका। कार्यकर्त्यांच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल। उद्या भाजपत किंवा राष्ट्रवादीत गेलो तरी तो सन्मान असेल, काँग्रेस नेते कुणाल पाटील यांचं वक्तव्य। भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांची नियुक्ती होणार। रवींद्र चव्हाण 30 जूनला अर्ज भरणार। 1 जुलैला चव्हाणांची सर्वानुमते नियुक्ती जाहीर केली जाणार। माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानंतर अजित पवारांचं माळेगावमध्ये जल्लोषात स्वागत। राजकारणात कोणी कायमचा शत्रू नसतो, अजित पवार यांचं वक्तव्य। काटा लगा गल अभिनेत्री शेफाली जरीवालाचं 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं निधन। पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवले। तरुण दिसण्यासाठी शेफाली जरीवालावर 6 ते 7 वर्षांपासून डॉक्टरांकडून उपचार। शेफाली व्हिटॅमिन C आणि ग्लुटाथिओन औषधांचे डोस घेत असल्याची माहिती। साकीब नाचनचा दिल्लीमध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू। साकीब महाराष्ट्र इसिस मॉडेलमधला मुख्य आरोपी। तरुणांना अतिरेकी कारवायांसाठी प्रवृत्त केल्याचा साकीबवर आरोप। लाडकी बहीण योजनेला मोठी कात्री लागणार। इन्कम टॅक्स भरणाऱ्यांना योजनेचा लाभ घेता येणार नाही। आयकर विभाग लवकरच करदात्यांची माहिती सरकारला पुरवणार, सूत्रांची माहिती। 11वीची पहिली गुणवत्ता यादी जाहीर। शिक्षण संचालनालयाकडून परिपत्रक जारी। आदित्य ठाकरेंनी 11वीची गुणवत्ता यादी जाहीर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। रेकी करणाऱ्या जहाल माओवाद्यास गडचिरोली पोलीस आणि CRPF कडून अटक। 15 जवानांच्या मृत्यूस माओवादी कारणीभूत असल्याची माहिती। तसंच राज्य सरकारने संबंधित माओवाद्यावर 6 लाखांचं बक्षीस जाहीर केलं होतं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी आणि चिखलठाणा परिसरात मोठी अतिक्रमण हटाव कारवाई। जवळपास 3000 अतिक्रमणांवर हातोडा। भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये आजपासून 5 सामन्यांची T20 मालिका। भारतासमोर विजयी सलामीचं लक्ष्य। पुढील वर्षी होणाऱ्या T20 विश्वचषकापूर्वी महत्त्वाचा दौरा।